गुड मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपके भाई के चैनल पे एक नए ब्लॉग के साथ। आज जा रहा हूँ मैं गणेश टेकड़ी, क्योंकि आज है गणेश चतुर्थी। तो आपको और आपके फैमिली को गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। तो अभी जाते हैं, क्या है तो देखते हैं। आज गणपति बापा भी बैठने वाले हैं, तो देखिए ब्लॉग आगे एंजॉय कीजिए। तो गाइस अभी हम जा रहे हैं पेट्रोल भरने, पहले उसके बाद जाएंगे गणेश टेकड़ी। वहाँ पे भीड़ होंगी तो हम जाएंगे कुठं? हाँ, तेलंगड़ी हनुमान जी का मंदिर है वहाँ। क्या घुसत आहे मैं गिरा रहता है वहाँ पे। तो देखिए ब्लॉग पर। आज गणेश टेकड़ी जाएंगे, प्यारा दिख रहा हूँ ना आज। तो अभी आज मेरे को गाड़ी चलानी है, इसलिए मैं ब्लॉग नहीं बनाऊंगा। इसको बात करनी है किसी के साथ, तो इसके लिए अभी हेलमेट लाया है। पूरी मेरी तैयारी खराब हो जाएंगी, इतना स्मार्ट दिख रहा हूँ मैं। देखो लुक, देखो लुक। इज्जत इज्जत दो, इज्जत। अभी पेट्रोल भरने रुके हैं यहाँ पे, तो अभी मिलता हूँ पेट्रोल भरने के बाद। गाइस अभी हम पहुँच चुके हैं यहाँ पे, तो अभी जा रहे हैं अंदर। भीड़ तो बहुत है, शायद ऐसा लग रहा है। तो अभी जाते हैं हम अंदर, के बाद मिलता हूँ आपको। शायद गर्दी होंगी, हमको ऐसा लग रहा है। तो आज फुल कॉन्फिडेंस से ब्लॉग बनाएंगे। कैसे दिख रहे हो बताओ। बाल देखो कैसे हो गए, ये हेलमेट की वजह से हो गए। मैंने इसको बोला भी कि हेलमेट इसका ले, फिर भी नहीं ये। तो देखिए ब्लॉग दिले घाल, अरे घेऊन देतो ना। रियल सोन्याची अबे साला पुरी यायची होय ते सासरा ते आमिर आहे ना, म्हणून काय म्हणलं काय माहित कसा आहे तो. अभी हम लाइन में तो लग चुके हैं, ऊपर तो जा रहे हैं। तो देखिए ब्लॉग, अभी अंदर जाके आपको मिलता हूँ। गर्मी हो रही है तो चिड़चिड़ हो रही है मेरे को, इसलिए अंदर जाके मिलता हूँ। गाइस आम्ही आता एंटर करते मंदिरात अंदर. यावेळेसचं डेकोरेशन अतिशय सुंदर आहे बघा. आता दाखवतो तुम्हाला सोबत, तर तुम्ही ब्लॉग बघा पूर्ण, कंटिन्यू करा ब्लॉगला. तुम्हाला पूर्ण एकूण एक दाखवतो मी, तर बघत राहा. गर्दी खूप आहे, आरती सापडली पाहिजे आम्हाला. कारण इथचा जो प्रसाद असतो ना उपमेवाला, खूप आवडला होता. आज आरती भेटते की नाही भेटत तर ते नाही माहीत, पण बघू. आजचं डेकोरेशन खूप मस्त आहे, तर बघा समोर तुम्हाला दाखवतो मी. मोरया 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 मोरया. तर गाईस यावेळेसचं डेकोरेशन बघा पूर्ण किती सही केलं आहे हे बघा. पूर्ण एकदम प्रोफेशनल केलं आहे. तर तुम्ही ब्लॉग बघा समोर, मी तुम्हाला पूर्ण दाखवतो दर्शन वगैरे. आणि आता थोडं गुजबम्स येईल आहे, बघा तुम्ही. दर्शन वगैरे झालं आहे आमचं. आता आम्ही चाललोय, कुठे चाललो? तेलंगडी हनुमानजीचं मंदिर आहे तिथे कुटाराजवळ. तर ब्लॉग तुम्ही समोर बघा आणि एन्जॉय करा ब्लॉगला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो गाईज, एवढी चीड येत होती ना, ते माझ्या मागचे दोन त्याचे पप्पा होते ते आणि त्याचा पोरगा. एवढी चीड येत होती ना, इंग्लिशमध्ये गोष्टी करत होते, ते पण मंदिरात. ठीक आहे, हिंदीत ठीक आहे, नसेल एक मराठी, पण हिंदीत आम्ही पण हिंदीत ब्लॉग बनवतो असं नाही. पण इंग्लिशमध्ये जसं काही खूप प्रोफेशनल लेवलवर आहे, खूप म्हणजे अमीर घरचे आहे असं सारखे हे करत होते. जसं आम्ही इंग्लिश पाहिलीच नाही कधी, अशासारखी गोष्टी करत. एवढा राग येत होता ना, एक रेपट मारावं असेल. खरंच काकाजी, जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल ना, खरंच इंग्लिश नको बोला नागपूर. ठीक आहे हिंदी चालून येतं, इंग्लिश नाही.
अंग्रेजी नाही वापर. तर ब्लॉग समोर बघा. भेटतो थोड्या वेळात. गाईज आता आम्ही इथं बसलोय थोडा, कारण पाणी खूप वाढलंय. तर मी फराळाचं खातोय. हा चाय पिता, चाय नाही पेत सध्या. लुक बघा कसा दिसतोय. शेंडीच येते यार हेल्मेट पाहिजे, माहिती नाही कोणतं. पूर्ण ओला झाला फक्त ह्या कुत्र्या पाहिजे. बघा ब्लॉग अर्धी मराठी अर्धी हिंदी असं बनवलं ब्लॉग. पाप लागन तिला. साल्या शनिवारी बिर्याणी खाते, काही लाज शरम आहे का रे. तर गाईज हे बघा इथे खूप शांत वातावरण आहे. तर आता आम्ही आलो इथे तेलंगरी मंदिरला, हनुमानाचं मंदिर आहे इथे. तर आता आम्ही दर्शन वगैरे करतो आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळ इथंच बसतो, कारण पूर्ण डोकं रिलॅक्स होत आहे. नागपूरमधली सगळ्यात शांत जागा म्हणजे हे, एकदम शांत वातावरण आहे. तुम्हाला पण दाखवतो दर्शन करून आल्यानंतर. आणि एक गाणं पण गाऊ आपण. पालखी निघाली राजाची नंतर. तर बघा आपला. तो गाईज यहाँ पे इतनी शांती आहे ना, म्हणजे एवढी शांतता आहे नाही तर, म्हणजे नागपुरातली सगळ्यात शांत जागा म्हणजे हे. तर आता इथं बसू तर नाही शकत, कारण पूर्ण ओले ओले आहे. कारण खूप पाणी आलं आता, खूप पाणी आलं. आणि ओलं पण झालं. आता काही प्लॅन नाही आहे, आता डायरेक्ट घरी जाणार. मग त्याच्यानंतर जर रात्री आम्ही गेलो तर चितारोडीला जाऊ, कारण बाप्पाचे आगमन बघायला. काही साधा पाणी आला संध्याकाळी तापी. तर आता एक गाणं म्हणू आपण. पालखी निघाली राजाची. हे मला का पाय बरं नाही आला ना. पालखी निघाली राजाची या गणेश नगरात, आणि लालबागचा राजा बसलाय माझा नटून ठाटात. आमचं असं छोटस गाणं आम्ही घरापासून निघालो तर इथपर्यंत आम्ही म्हणत आलो, असंच पागल्यासारखे. आता जाताना बी म्हणत जाईल. तर बघा ब्लॉग समोर. आता थोड़े फोटोज वोटोज काढतो, मग त्याच्यानंतर घरी जातो. तर बघा ब्लॉग. तो गाइस अभी मैं आ चुका हूँ घर. रात हो चुकी है. मैं आने के बाद सो गया था. थोड़ी देर बात करके यश के साथ. तो अभी मेरे को जाना है मेरे क्या बोलते हैं अक्का के घर. मराठी में बोल रहा हूँ मैं. तो आरती करने, क्योंकि उनके घर गणपति बापा बैठते हैं इसलिए. तो अभी जाऊंगा थोड़ी देर में, और उसके बाद फिर आके एडिटिंग करूंगा. तो ये ब्लॉग यही भी ख़त्म करता हूँ. तो आई होप आपको ये ब्लॉग पसंद आया होगा. पसंद आए तो लाइक करना और चैनल को सब्सक्राइब कर देना. तो अभी मिलता हूँ आपको डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग में. आज भी हुआ है कुछ ना कुछ, इसलिए मेरा चेहरा थोड़ा नाराज़ है. फिर भी चलो, तभी डायरेक्ट आपको मिलता हूँ नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए बाय बाय.